हॅलो फ्रेंड्स, विजय जाधव चॅनलमध्ये आपलं प्रत्येक स्वागत आहे. तर कोकण रेल्वेमध्ये नोकरीची मोठी संधी आलेली आहे. तर तुम्ही कोकण रेल्वेमध्ये जॉब करण्यास इच्छुक असाल तर तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. त्यामध्ये टोटल 190 जागांसाठी भरती निघलेली आहे. तर कोणत्या पोस्टसाठी जागा निघलेल्या ते बघूया आपण. तर त्याआधी आपल्या विजय जाधव चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन क्लिक करा. तुमच्यासाठी असेच नवनवीन सरकारी जॉबचे अपडेट आपण घेऊन येत राहतो. तर चला बघूया या पोस्ट काय आणि शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे. तर इथे टोटल 11 पोस्ट दिलेले आहेत. 11 पोस्टसाठी भरती निघलेली आहे. तर पहिल्या पदाचे जे नाव आहे आपण ते बघूया. सिनियर सेक्शन इंजिनियर सिव्हिल यासाठी 5 जागांसाठी भरती निघलेली आहे. आणि दुसरा आहे सिनियर सेक्शन इंजिनियर यासाठी इंजिनियर इलेक्ट्रिकल यासाठी 5 जागांसाठी भरती निघलेली आहे. तर तिसरं जे आहे ते स्टेशन मास्टरसाठी भरती निघलेली आहे. त्यासाठी 10 जागांची भरती आहे. आणि चौथा आहे कमर्शियल सुपरवायझर यासाठी 5 जागांसाठी भरती निघलेली आहे. आणि पाचवा आहे गुड्स ट्रेन मॅनेजर यासाठी 5 जागांसाठी भरती निघलेली आहे. आणि 6वा आहे टेक्निशियन थर्ड मेकॅनिकल यासाठी 20 जागांसाठी भरती निघलेली आहे. आणि 7वा आहे टेक्निशियन थर्ड इलेक्ट्रिकल यासाठी 15 जागांसाठी भरती निघलेली आहे. 8वा आहे ESTM थर्ड SNT यासाठी भरती निघलेली आहे टोटल 15 जागांसाठी. आणि 9वा आहे असिस्टंट लोको पायलटसाठी भरती निघलेली आहे. यासाठी 15 जागांची भरती आहे. आणि 10वा आहे पॉईंट्समन त्यासाठी 60 जागांसाठी भरती निघलेली आहे. आणि 11वा आहे ट्रॅक मेंटेनर यासाठी 35 जागांसाठी भरती निघलेली आहे. टोटल 190 जागांसाठी भरती निघलेली आहे. तर याचे जे शैक्षणिक पात्र कोणत्या पोस्टसाठी काय शैक्षणिक पात्र लागते ते बघूया आपण. तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. तुम्हाला याचे अप्लाय कसं करायचं ते पण सांगणार आहे. तर बघूया. पद क्रमांक 1 साठी इंजिनिअर ही पदवी लागणार आहे. आणि पद क्रमांक 2 साठी इंजिनिअर पदवी प्लस मेकॅनिकल इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स यामध्ये असलेलं पाहिजे. आणि तिसऱ्या पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी असेल तुमच्याकडे तुम्ही तिसऱ्या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. चौथ्यासाठी पण सेम आहे. कोणत्याही शाखेतील पदवी असेल तर तुम्ही चौथ्या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. 5व्याचं पण सेम आहे. 5व्यासाठी पण कोणत्याही शाखेतली पदवी असेल तुमच्याकडे पदवीधर असेल तर तुम्ही या 3 पोस्टसाठी अप्लाय करू शकता. 3 आणि 4 आणि 5 या तिन्ही पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. तर 6व्या पदासाठी तुम्हाला 10वी उत्तीर्ण आणि प्लस ITI फिटर मेकॅनिकल डिझेल मेकॅनिकल हे केलेलं पाहिजे तुम्ही ITI मध्ये ट्रेड. आणि 7व्या पदासाठी 10वी उत्तीर्ण प्लस ITI इलेक्ट्रिकल वायरमॅन आणि मेकॅनिक यामध्ये ITI केलेलं पाहिजे. आणि 8वा आहे पद क्रमांक 8 त्यासाठी 10वी उत्तीर्ण प्लस ITI इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल वायरमॅन किंवा 12वी उत्तीर्ण फिजिक्स आणि मॅथमध्ये तर तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. आणि 9व्यासाठी 10वी उत्तीर्ण प्लस ITI अँड इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक फिटर इंजिनियर इन्स्ट्रुमेंट मशीन यामधले कोणतेही ट्रेड तुम्ही केलेले असेल किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमामध्ये मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स ऑटोमोबाईल केलेले असेल तर तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. आणि पद क्रमांक 10 साठी 10वी उत्तीर्ण असेल तर तुम्ही पद क्रमांक 10 साठी अप्लाय करू शकता. आणि पद क्रमांक 11 साठी पण 10वी उत्तीर्ण असेल तर अप्लाय करू शकता. तर याची जी वयाची अट आहे ती बघूया आपण. तर यामध्ये 18 ते 36 वर्षापर्यंतचे अप्लाय करू शकता या 190 पोस्टसाठी कोकण रेल्वे भरतीमध्ये. तर यासाठी SC ST साठी 5 वर्ष सूट दिलेली आहे आणि OBC साठी 3 वर्ष सूट दिलेली आहे. आणि याचे जे नोकरीचे ठिकाण आहे ते तर तुम्हाला माहितीच आहे कोकण रेल्वे. आणि हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला लागणार जी फी ती 885 रुपये आहे पर पर्सन. तर याची जी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे ती पहिले 6 ऑक्टोबर होती तर ती वाढवण्यात आलेली आहे. ती आता 7 ऑक्टोबर 2024 केलेली आहे. म्हणजे 1 दिवस वाढवलेला आहे तुमच्यासाठी. तर या पोस्टसाठी अप्लाय कसं करायचं तर याची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. तसंच
माझीनोकरी.com वरती जाऊन तिथे पण तुम्ही अप्लाय करू शकता. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या विजय जाधव चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.